गेली 16 दिवस झालं या ठिकाणी आपले समाज बांधव आपल्या मुलांबाळांच्या कल्याणासाठी आपल्या हितासाठी गेली 16 दिवस झाले या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी उपोषण करत आहेत। परंतु आज एवढी शोकांतिका वाटते, महाराष्ट्रामध्ये आपण आपला समाज 2 नंबरवर म्हणला जातो, परंतु प्रगतीच्या बाबतीत या ठिकाणी 2 नंबरवर खालून 2 नंबरवर म्हणण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। आज या ठिकाणी लातूर शहरामध्ये एवढी धनगर समाजाची संख्या आहे, परंतु आज इथं एवढं मनाला दुःख होतंय की ते 16 दिवस झाले धनगर समाजासाठी आरक्षणासाठी लढतायत, उपोषण करतायत। आपण एक दिवस उपाशी राहिलो तर काय फरक पडतो हे आपल्या जीवाला माहिती आहे। मी गेली 7 ते 8 दिवस त्या ठिकाणी औसा तालुक्यामध्ये उपोषण केलं, परंतु कुठलाही प्रतिसाद या ठिकाणी सरकारकडून आलेला नाही। शेवटी ऍडव्होकेट अण्णाराव पाटलांच्या हस्ते हे उपोषण सोडवलं गेलं। परंतु आज आपण आपल्या जातीसाठी लढायला आपण मागं का हटतो? म्हणायला महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर समाज हा आपला म्हणतो आपण। गेली आज एक विचार करा, महाराष्ट्रामध्ये एवढा बहुसंख्य असणारा समाज रस्त्यावर का उतरत नाही? एक लक्षात ठेवा, जोपर्यंत हा समाज रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये क्रांती घडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव काय होतं? मराठ्यांचा इतिहास। हा मराठ्यांचा इतिहास कोण घडवलाय? हा मराठ्यांचा इतिहास कोण रचलाय? तर धनगराच्या तानाजी मालुसरे या माणसानं स्वतःच्या अंगावर तलवार झेलून स्वतःचं रक्त जाडून आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्याचा इतिहास घडवलाय। एवढी ताकद धनगरामध्ये आहे, पण आपण रस्त्यावर उतरत नाही, एवढी आपली शोकांतिका आहे। आपण आपल्या मुलांबाळासाठी करतोय, आपलं आयुष्य गेलंय, परंतु आपण आपल्या भविष्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण रस्त्यावर उतरावं। अण्णा, तुम्ही फक्त हात द्या, याचा आता फक्त उपोषण करून काही फायदा नाही, फक्त तीव्र आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि सरकारची जागा दाखवल्याशिवाय पर्याय नाही। मी जास्त काय बोलणार नाही, इथंच थांबतो। जय हिंद, जय मल्हार।